काही काळ त्यांनी रामराम केला होता, पण त्यांच्या मनात राम कायम असल्यामुळे ते पुन्हा रामाच्या पक्षात परत आले. आणि निश्चितपणे ज्या काळात पक्षात नव्हते तेव्हाही त्यांनी रामाचं नाव देणं कधी सोडलं नाही, आपल्या विचारापासून कधी फारकत घेतली नाही. आणि आपण जर हे आत्मचरित्र वाचलं, कुठली गोष्ट लपवली परखडपणे प्रत्येक गोष्ट ही अण्णांनी या ठिकाणी मांडली आहे. आज सगळ्यांनी खरं म्हणजे अपेक्षा व्यक्त केली की अण्णांनी 100 वर्ष जगावं, ते जगणारच आहे. पण आपल्याला माहिती आहे अण्णांना वैदू देखील म्हणतात. अण्णांकडे खूप जडीबुटी आहे, अण्णांना जुन्या वनस्पतीचं ज्ञान आहे. अनेक लोकांना अण्णांनी चांगलं केलं आहे. आणीबाणीच्या काळात जेलमध्ये असताना देखील अनेकांना अण्णांची जडीबुटी कामात यायची. त्यामुळे आपल्याला काळजी करायचं कारण नाही दादा. अण्णा स्वतः जडीबुटी घेणार आणि 100व्या वर्षी देखील असेच परखडपणे या ठिकाणी भाषण करतील. आणि जीवनाला तुम्हाला मी सांगतो, अण्णांच्या 100व्या वर्षाला या देशाचे प्रधानमंत्री मोदीजीच असतील. आणि मोदीजींना घेऊनच याच मैदानावर अण्णांची 100वी साजरी करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित येऊ. ईश्वराने अण्णांना खूप आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षाची मुलं रुजवली असे आमचे नेते, पितृतुल्य अशा अप्पांच्या सत्काराकरता मला निमंत्रित केलं, त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.